दीपावलीचा हा जो पर्व आहे तो सतयुग आणि त्रेतायुग या दोन पर्वामध्ये जोडला गेलेला आहे. आणि त्रेतायुगमध्ये भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास भोगून रावणाचा वध करून अयोध्यामध्ये परत आले. त्यामुळे अयोध्यावासियांनी त्यांच्या परतीमुळे अयोध्यामध्ये स्वागतासाठी भरपूर सारे दिवे लावले होते. दिव्याच्या उजेडाने अख्खी अयोध्या उजळून टाकली होती. त्यामुळेच या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा करतो. माता लक्ष्मी ही भगवान विष्णू बरोबरच होती, कारण ते दोघे पती पत्नी आहेत. त्याचबरोबर देशभरात दिवाळीचा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आणि दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. या 5 दिवसाची ही जी दिवाळी असते ती प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणते. या 5 दिवसामध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचबरोबर गणपती बाप्पा, श्री श्रीहरी विष्णू, त्याचबरोबर कुबेर देवता या सगळ्यांची या दिवशी पूजा केली जाते. तर ही पूजा कशी करायची, पूजेची मांडणी कशी करायची, पूजेमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या, त्याचबरोबर लक्ष्मीपूजना दिवशी नैवेद्य कुठला दाखवायचा आहे. लक्ष्मीपूजना दिवशी हा एक नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे आणि लक्ष्मीपूजनासाठी या 2 वस्तू आपल्याला त्यामध्ये नक्कीच ठेवायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते. तर त्या 2 वस्तू कोणत्या आहेत ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर चॅनलवर जर नवीन आला असाल, त्याचबरोबर सुरुवात केली असेल व्हिडिओला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो, एक लाईक सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर मग पूजेची मांडणी कशी करायची हे पाहूया. ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असते त्या दिवशी आपल्या घरासमोरचं पूर्ण अंगण झाडून घ्यायचं, सडा टाकायचा, रांगोळ्या काढायच्या, घरातील देखील सगळ्या फरशा वगैरे सगळं पुसून घ्यायचं. नंतर घरामध्ये आणि बाहेर सुद्धा आपल्याला थोडंसं गोमूत्र असेल किंवा गोमूत्र नसेल तर थोडंसं गुलाबजल घरामध्ये आणि बाहेर सुद्धा थोडंसं शिंपडून घ्यायचंय. नंतर सायंकाळी ते आपल्याला पूजा करायची. तर पूजेचं मुहूर्त देखील पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सर्वात अगोदर सांगत आहे पूजेची मांडणी कशी करायची. जिथे आपल्याला पूजा करायची तिथली देखील जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. तिथे देखील गोमूत्र किंवा गुलाबजल शिंपडून घ्यायचं. तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्यावर एक लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं. आता इथे माझ्याकडे देवी लक्ष्मी मातेचा हे फोटो आहे. त्या फोटोमध्येच गणपती बाप्पा आणि माता सरस्वती देखील आहे. तुमच्याकडे असा फोटो नसेल ना, तर तुम्ही एखादी तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती देखील ठेवू शकता. किंवा नसेल मूर्ती तर एक सुपारीचं प्रतीक म्हणून, म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुम्ही एक सुपारीसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी एक पाट मांडून घेतला, त्यावर एक अंथरूण टाकून घेतला आहे लाल वस्त्र, आणि अगोदर नाही ते मी थोडेसे अक्षर टाकून घेतले. तिथे दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. कुठलीही पूजा करण्या अगोदर इथे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकायचे. तसं डायरेक्ट दिवा मांडायचा नाही. कधी दिवा लावण्या अगोदर इथे दिव्याखाली तांदूळ टाकून घ्यायचे आणि नंतर दिवा त्यावर ठेवून घ्यायचा. पाटावर मी अगोदर अक्षर टाकून त्यावर दिवा टाकून घेतला आणि थोडेसे तांदूळ देखील लक्ष्मी मातेच्या फोटोजवळ थोडेसे टाकून घेतलेत, कारण तिथे आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलश स्थापनेसाठी आपल्याला अगोदरच कलश चांगला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा. नंतर त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि कलशावर स्वस्तिक काढायचे. स्वस्तिक काढल्याच्या नंतर स्वस्तिकच्या दोन्ही बाजूने 2 रेषा ओढून घ्यायच्या आणि नंतर 5 रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षत, एक नाणं आणि सुपारी टाकून घ्यायची. थोडेसे पुष्प पण टाकून घ्यायचेत आणि हा कलश तिथे तांदळावर आपल्याला स्थापित करायचा आहे. आता कलशामध्ये तुम्ही इथे नागिनीची पानं, जी विड्याची पानं असतात ते पण इथे टाकू शकता. किंवा इथे आंब्याची डहाळी असते त्याची पानं देखील इथे तुम्ही ठेवू शकता. इथे मी आंब्याची पानं 5 पाने ठेवून घेत आहे. आता ना बरेच जणांना माहिती नाही की कलश स्थापना का करायचं, त्यांच्यासाठी देखील सांगते की आपल्या कुलदेवी जे असतं, कुलदेवीतीचं प्रतीक म्हणून ही कलश स्थापना केली जाते. तर इथे मी कलश स्थापना करून घेतली, त्यावर पानं मांडून घेतली आणि एक नारळ ठेवून घेतला. आता या कलशाला आपल्याला कलावा बांधून घ्यायचा आहे. तर इथे हा कलावा बांधताना 5 पदरी बांधायचा आहे. बरेच जण हा जो कलावा असतो तो नारळाला देखील बांधला जातो, पण शक्यतो इथं कलशालाच हा कलावा बांधतात. तर इथे मी कलशालाच बांधून घेत आहे. हा कलावा नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण ते सगळं साहित्य बाजूला काढतो त्यावेळेस कलावा हा तुम्ही हातात बांधू शकता, किंवा हातात नसेल बांधायचा तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये काढून सुद्धा देखील हा ठेवू शकता. तर हे बघा, इथे कलावा बांधून घेतला आणि आता इथे विड्याची पानं ठेवून घेतली आहेत. जोड पानं ठेवायची विड्याची, त्यावर अक्षर ठेवून घ्यायचेत आणि दिवा सुद्धा साईडला मी प्रज्वलित केलेला आहे. आता इथे सुपारी घेतली आहे. आता ही सुपारी कशाचं प्रतीक आहे, तर हे विष्णू भगवानचं प्रतीक आहे. आणि दुसरी सुपारी म्हणजे कुबेर देवता, तर या दिवशी देखील कुबेर देवताचं पूजन केलं जातं. आता ना पूजेमध्ये इथे तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पाला पण स्थापन करू शकता, पण या फोटोमध्ये गणपती बाप्पा आहे त्यामुळे इथे मी ठेवून घेतलेले नाहीत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ना दिव्याचं पूजन करून घ्यायचं, म्हणजे दिव्याची पूजा करायची. तर दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं, त्याचबरोबर पुष्प अर्पण करायचं, अक्षत अर्पण करायचे आणि आपल्याला देखील इथे हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर दिव्याला देखील नमस्कार करून घ्यायचा आहे. जे विष्णू भगवानचं प्रतीक म्हणून आणि जे कुबेर देवताचं प्रतीक म्हणून मी सुपारी घेतली आहे, त्या सुपारीला अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि नंतरच ही सुपारी ती कोरडी करून स्थापित करून घ्यायची. तर अभिषेक करताना इथे मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आता हे बघा, माझ्याकडे ना असा फोटो आहे. एकाच फोटोमध्ये गणपती बाप्पा देखील आहेत, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती देखील आहेत. असा फोटो नसेलच तुमच्याकडे, गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीचं प्रतीक म्हणून विड्याच्या पानावर त्यावर स्थापित करू शकता. आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीला देखील तिथे स्थापन करू शकता.
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, माता लक्ष्मी ही गणपती बाप्पाची माता समान आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूलाच आपल्याला माता लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे. तर बघा फोटोमध्ये देखील उजव्या स्थानालाच माता लक्ष्मी गणपती बाप्पाच्या शेजारी आहे. आणि तुम्ही जेव्हा पूजा करत असाल, पूजा करताच्या वेळेस गणपती बाप्पाला अगोदर पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पाला अगोदर अभिषेक घालून घ्यायचा. विड्याच्या पानावर त्यांना स्थापित करायचं अक्षत टाकून. पण ना, गणपती बाप्पाच्या उजव्या साईडलाच आपल्याला माता लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे. कारण माता लक्ष्मी गणपती बाप्पाची आई समान आहे त्यामुळे. तर ना, आता हा फोटो मी अगोदर व्यवस्थितपणे इथे मांडून घेतलाय. त्याचबरोबर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची देखील पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू अक्षत लावून घ्यायचेत. नंतर पुष्प अर्पण करून घ्यायचंय. नंतर माता लक्ष्मीचं देखील आपल्याला इथे पूजा करून घ्यायची. त्यांना देखील हळदी कुंकू अक्षत त्याचबरोबर पुष्प अर्पण करून घ्यायचे. आणि नंतर माता सरस्वतीला देखील इथे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर माता सरस्वतीची देखील पूजा झालेली आहे. नंतर कलशाची देखील पूजा करायची. कलशाला देखील हळदी कुंकू अक्षत आणि पुष्प देखील अर्पण करून घ्यायचं आहे. विष्णू भगवानाचं स्वरूप म्हणून सुपारी जी घेतली आहे तिचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचंय. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं म्हटलं ना, तर भगवान विष्णूला पण पूजा करायची असते. म्हणजे भगवान विष्णूची देखील पूजा करायची असते. जिथं भगवान विष्णू असतात तिथं माता लक्ष्मी असते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात. कारण हे दोघं पती पत्नी आहेत. आता या लक्ष्मीपूजना दिवशी श्रीयंत्राची देखील पूजा केली जाते. पण माझ्याकडे श्रीयंत्र आहे, पण मी ते ठेवलं नाही. कारण माता लक्ष्मी तिथे स्वरूप म्हणून मी ठेवलं आहे. बरेच जण इथे लक्ष्मीपूर्ण दिवशी श्रीयंत्र देखील ठेवलं जातं. तर तुम्ही ते श्रीयंत्र देखील ठेवू शकता. पण इथे मी ठेवलं नाही. पण इथे मी तुम्हाला सांगत आहे. असेल तुमच्याकडे श्रीयंत्र ते देखील इथे विड्याच्या पाण्यावर आपल्याला अक्षत टाकून स्थापित करून घ्यायचं आहे. आणि नंतर त्याची देखील इथे आपल्याला पूजा करायची आहे. तर बघा इथे मी श्रीहरी विष्णूचं आणि भगवान कुबेराचं देखील पूजन करून घेतले. त्यांना देखील हळदी कुंकू अक्षत आणि फुल अर्पण करून घेतलंय. कलशाला इथे मी वस्त्रमाळ घालून घेतली आहे. आणि इथे गणपती बाप्पा, माता लक्ष्मी, सरस्वती माता यांना देखील वस्त्रमाळा घालून घेणार आहे. त्याचबरोबर इथे वस्त्रमाळाऐवजी तुम्ही इथे हार देखील घालू शकता झेंडूच्या फुलाचा. पण शक्यतो हारापेक्षा जास्त महत्त्व वस्त्रमाळाला आहे. त्यामुळे नाही तर मी हे वस्त्रमाळ घालून घेतलं. अश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ असतो. प्रदोष काळामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं. म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ जवळपास 2 तासाचा कालावधी असतो. त्या काळामध्येच म्हणजेच अमावस्या असणेसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. त्या काळातच इथे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर 20 ऑक्टोबर 2025 दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार आहे. आणि 21 ऑक्टोबर 2025ला रात्री संध्याकाळी 5:54 अमावस्या तिथी संपणार आहे. तर उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन तुम्ही 21 ऑक्टोबरच्या संध्याकाळी करायचं आहे. 21 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त आहे. तर या शुभमुहूर्तामध्ये आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर बघा आता सणासुदीचे दिवस म्हटले की आपल्या बायकांना भरपूर सारे कामं असतात. तर तेवढ्यामध्येच मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच 2-3 दिवस अगोदरच हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. म्हणजे तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहाल आणि अगोदर सगळी तयारी करून ठेवाल. अगोदर सगळी तयारी करून ठेवल्यामुळे ना सगळं काम व्यवस्थित होतात आणि पटापट होतात आणि पूजेची मांडणी देखील व्यवस्थित होते. तर इथे सगळी पूजा मी विधिवत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा या दिवशी ना आपल्याला बोळक्याची पण पूजा करायची असते. तर काही ठिकाणी या बोळक्यांना ना कुंभपात्र पण म्हटलं जातं. पण आमच्याकडे याला ना बोळकीच म्हणतात. तर हे बघा ना इथे मी काही धान्याने ही बोळकी भरून घेतलीत आणि इथे काही नाण्याने देखील आपले जे कॉईन असतात 1-1, 2-2 रुपये त्याने देखील हे मी बोळकं भरून घेतलं आहे. आणि काही धान्याने देखील आपल्याला हे बोळकी भरायचे. तर कुणी इथे सप्तधान्य किंवा पंचधान्य पण पूजलं जातं. पण इथे मी 5 धान्याने ही बोळकी भरून ठेवली आहेत. जे धान्य आपल्या घरामध्ये असतं तेच या बोळक्यामध्ये भरून पूजेमध्ये ठेवायचं असतं. धान्याचं देखील इथे आपल्याला पूजन करायचं आहे. एका बोळक्यात तर मी तुम्हाला अगोदरच सांगितले मी असे कॉईन ठेवून घेतले आहेत आणि ते आपल्याला ही कॉईन देखील आवर्जून ठेवायचेत. त्याचबरोबर लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करायची. ती म्हणजे आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये हळदी कुंकू इथे आपल्याला पूजायचं आहे. मी तुम्हाला सर्वात अगोदर व्हिडिओच्या पहिल्यांदा म्हटलं की 2 वस्तू इथे आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायच्यात. पहिली वस्तू म्हणजे इथे आपल्याला हळदी कुंकू. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हळदी कुंकू विकत आणू शकता आणि नंतर लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला ते हळदी कुंकू इथे लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्याचं देखील आपल्याला इथे पूजन करायचं आहे. तर इथे बघा मी बोळक्याचं देखील पूजन करून घेतलं. त्याचबरोबर बोळक्याला पण हळदी कुंकू अक्षत आणि पुष्प देखील अर्पण केले. तर आणखीन एक गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनामध्ये वहीचं देखील पूजन केलं जातं आणि जेव्हा ही वहीचं पूजन करतो आपण लक्ष्मीपूजनामध्ये त्यानंतर आपण ही वही व्यवहारामध्ये आपल्या व्यवहारासाठी वापरू शकतो. त्याचबरोबर वही म्हणजे आपलं माता सरस्वतीचंच प्रतीक आहे, विद्येची देवता. तर विद्येची देवता म्हणूनच इथे आपल्याला वहीचं पूजन करून घ्यायचं आहे. तर वहीला देखील मी ते हळदी कुंकू अक्षत लावून घेतलंय. तर अगोदर स्वास्तिक काढली होती. नंतर त्याला फक्त हळदी कुंकू अक्षत आणि पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे आणि वही देखील इथे मी मांडून घेतली आहे.
त्याचबरोबर इथे झाडूचं, आणखीन पैशाचं, त्याचबरोबर सोन्याचं देखील लक्ष्मीपूजन दिवशी पूजन केलं जातं. तर इथे मी आपल्या घरामध्ये सोनं असेल त्या सोन्याचं देखील पूजन करायचं तर सोनं आणि पैसे देखील इथे मी मांडून घेतलं आणि सोन्याचं पण आणि इथे पैशाचं पण इथे आपल्याला पूजन करून घ्यायचं त्यांना देखील हळदी कुंकू अक्षत पुष्प अर्पण करून घ्यायचं आणि आता ना इथे एक विड्याचं पान घेतलं त्यावर खोबरं, हळकुंड, खारीक, सुपारी, एक नाणं ठेवून घ्यायचं आणि ते माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे. तरी तुम्ही माता लक्ष्मीपाशी हे ठेवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे तुम्ही गुळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य दाखवू शकता. तर नैवेद्यामध्ये आपल्याला ना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ठेवायची आहे. ती म्हणजे आपण जेवढा आपला दिवाळीमध्ये फराळ करतो तो फराळाचा देखील आपल्याला लक्ष्मीपूजन दिवशी त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना देवी माता लक्ष्मीला ना अनारसे खूप प्रिय आहेत. त्यामुळे इथे तुम्ही लक्ष्मीपूजन दिवशी अनारसेचा नैवेद्य दाखवू शकता. आदल्या दिवशीच तुम्ही अनारसे बनवले असतील किंवा बनायचे असतील तर अगोदरच अनारसे करून ठेवा आणि नंतर लक्ष्मीपूजन दिवशी ते माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर इथे ना मी अगोदरच ही पूजा केलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यामुळे इथे मी लाडू बनवलेले होते तर लाडूचा नैवेद्य म्हणून इथे ठेवला आहे. तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगितलं होतं की आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये 2 वस्तू आपल्याला इथे पूजायच्या आहेत. तर पहिली वस्तू सांगितलीच आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू विकत आणा आणि लक्ष्मीपूजना दिवशी ते पूजेमध्ये ठेवा आणि त्याचं पूजन करा. दुसरी वस्तू म्हणजे कमळगट्टे. तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर तुम्ही ती कमळगट्ट्याची माळ ते पूजेमध्ये ठेवू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता. पण माझ्याकडे ती माळ नाही त्यामुळे नाही ते मी 2 कमळगट्टे घेतलेत आणि माता लक्ष्मीला ते अर्पण केले आहे. तर या 2 वस्तू आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये आवर्जून ठेवायच्यात. तर इथे ना मी आणखी तुम्हाला थोडंसं सांगते ते म्हणजे काय, अश्विन वद्य अमावास्येला ना लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे आणि या दिवशी बलीच्या वासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केलं जातं. असं म्हटलं जातं की लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजा ही कार्तिक महिन्याच्या 15व्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे जो संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीचा सन्मान करतो. तर बघा लक्ष्मीपूजनासाठी आपण झाडू, शिरई किंवा केरसुणी पण पूजली जाते. तर आमच्याकडे तर याला झाडूच बोलतात पण काही ठिकाणी केरसुणी, शिरई बोलतात. तर लक्ष्मीपूजनामध्ये झाडूची पण पूजा केली जाते आणि पूजेमध्ये वापरलेला हा जो झाडू असतो तो आपण नंतर वापरायला पण घेत असतो. असं म्हणतात झाडूमध्ये देखील लक्ष्मीचा वास असतो. तर तुम्ही ना धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू, मीठ, धणे, बताशे, हळदी कुंकू खरेदी करून ठेवू शकता. तर हे बघा मी ना तुम्हाला अगोदरच 2-3 दिवसा अगोदरच हा व्हिडिओ दाखवत आहे. त्यामुळे मी ते झाडूची पूजा करते. तर बरेच जण ना लक्ष्मीपूजन दिवशी फडा जो असतो तो फडा आपलं दार किंवा अंगण झाडण्यासाठी असतो आणि हा जो झाडू असतो ती आपली जी फरशी आहे ते फरशी इथे झाडण्यासाठी असतं. तर इथे लक्ष्मीपूजन दिवशी फळ्याचा शक्यतो पूजा केली जाते. पण मी फडा आणलेला नव्हता, हा झाडू आहे त्यामुळे झाडूचीच पूजा करून इथे मला दाखवत आहे. नंतर लक्ष्मीपूजन दिवशी मी फडा आणून त्या फड्याची देखील पूजा करणार आहे. तर झाडूची पण इथे मी पूजा करून घेतली. बघा इथे आपली सगळी पूजा करून झालेली आणि पूजा झाल्याच्या नंतर पाटासमोर आपल्याला इथे रांगोळी पण काढायची. मी रांगोळी नंतर काढली कारण अगोदर रांगोळी काढली असती तर ती पूजा करता सगळी मोडली असती. त्यामुळे इथे रांगोळी थोडीशी काढून घेतली. पाटासमोर रांगोळी थोडीशी काढायचीच किंवा थोडंसं फुलाचं डेकोरेशन करू शकता आणि नंतर इथे आपल्याला फळाचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य ते सगळं दाखवल्याच्या नंतर आपल्याला धूप दीपाने ते आपल्याला ओवाळून घ्यायचं आणि नंतर देवीची आरती करून घ्यायची, गणपती बाप्पाची, देवीची. तर इथे आपली संपूर्ण पूजा झाली आणि नंतर आपली इथे पंत्या देखील पेटवून घ्यायच्या. तर इथे मी पंत्या पण ठेवल्या, थोडंसं फुलं खाली टाकून घेतलेत आणि पंत्या पण ठेवून घेतल्यात. तर असं होतं आपलं साधं सोपं लक्ष्मीपूजनाची मांडणी, विधिवत मुहूर्त. त्याचबरोबर पूजेमध्ये काय मांडायचं, कोणत्या वस्तूचे पूजन करायचं. तर यावरची तुम्हाला 2 वस्तू ठेवायच्या सांगितल्या आहेत ज्या पूजेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या तुम्ही आवर्जून ठेवा. आणि हो आणखीन एक गोष्ट म्हणजे नैवेद्यावर आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं विसरायचं नाही. तर इथे मी लाडूचा नैवेद्य ठेवलाय, त्याला देखील पाणी फिरून घेतलं. तर बघा शास्त्रामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे काय, तर देवी लक्ष्मी रात्रभर पृथ्वीवर भ्रमण करते आणि त्याच वेळी तिची तुम्ही पूजा केली तर ती प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचंय ते म्हणजे काय, लक्ष्मी निरासन कसं करायचंय. तर माता लक्ष्मीची मोठी बहीण ती म्हणजे अक्काबाई म्हणजेच अलक्ष्मी. तर दिवाळीच्या रात्री आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढायची असते. तर ती कशी काढायची हे पण सांगते. दिवाळीच्या रात्री 12:11 ते 12:41 अलक्ष्मी बाहेर काढायची असते. आपलं पूर्ण घर झाडून घ्यायचं आणि कचरा आपल्याला बाहेर टाकायचा. तर बघा आपण ना दिवस मावळला की कधीच झाडू मारत नाहीत, पण या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला रात्रीच्या दिवशी घर झाडून कचरा बाहेर टाकायचा आहे. घर झाडून कचरा बाहेर टाकल्यानंतर दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्यात एवढ्या वेळेमध्ये आणि जुना झाडू जो असतो तेवढ्या रूम असतील तेवढ्या रूममध्ये आपल्याला तेवढ्या रूम झाडून घ्यायच्यात. फक्त झाडून घेताना आपल्याला झाडू अजिबात उचलायचा नाही आणि मेन दरवाजामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला 3 वेळा तो झाडू आपटायचा आहे. त्याच्यातील एक फड काढून बाहेर फेकून द्यायचा
आणि दुसऱ्या दिवशी त्या झाडूचं आपल्याला विसर्जन करायचं किंवा एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तो झाडू ठेवू शकता. पण विसर्जन केलं तर खूपच भर पडेल. तर हे असं होतं आपल्याला रात्रीच्या 12च्या नंतर आपल्याला अलक्ष्मी निरासन नक्कीच करायचं आहे. त्याचबरोबर ही तुम्हाला लक्ष्मीपूजनाची साधी सोपी विधिवत मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर या लक्ष्मीपूजनाला तुम्ही या 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या नक्कीच ठेवा. तुमच्यावर लक्ष्मी कायम टिकून राहील. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.